नमस्कार, मी अंजली प्रधान. अंजलीज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करीत आहे. सध्या थंडीचे दिवस आहे, पालकही छान मिळून राहिला आहे. तर लहान मुलं पालकाची भाजी खायला कंटाळतात. त्यामुळे असं जर मजेशीर पुलाव बनवून त्यांना खायला घातला तर ते आवडीने खातील आणि पौष्टिक असल्यामुळे त्यांच्या पोटात पण पालक जाईल आहे. तर आता आपण पाहूया याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात. हा पालक आहे, एक पाव पालक आहे. हा मी पानं खोडून ह्याची स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, जो तळून नंतर आपल्याला पुलावावरती टाकायचा आहे. हे दही, बेसन, काजू, बेसन, आलं लसणाची पेस्ट, हा खडा मसाला. ह्याच्यामध्ये लवंग, मिरे, वेलदोडे आणि दालचिनी आहे. हे धने पावडर, ही हळद, तिखट आणि हे बेसन आणि मीठ नंतर आपल्या चवीनुसार. तर चला करूया आपण पालक पुलाव. सर्वप्रथम आपण हा पालक थोडासा उकडून घ्यायचा आहे. खूप नाही उकडवायचा, नाहीतर त्या पालकाचा रंग ब्राउनिश होऊन जाईल आहे. त्यामुळे थोडासाच, एक 5 मिनटं पण नाही, 2 मिनटं फक्त पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता हा पालक उकळून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करते मी. आणि हा थोडा थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची पेस्ट करायची आहे. पाणी आधी निथळून काढायचं आहे. जरा थंड झाल्यावर आता हा पालक थोडासा गाळून घ्यायचा आहे, त्यातलं सगळं पाणी काढून. आता सगळं पालकातलं पाणी काढून झालेलं आहे. आता थोडं गार झाल्यावर मिक्सरमधनं काढायचं आणि हे खालचं जे पाणी आहे तेच आपण पुलावाला वापरणार आहोत. आता हा बारीक केलेला पालक एका बाउलमध्ये काढून घेते. छान हिरवा रंग आलेला आहे ह्याला. आता या पालकामध्ये बेसन टाकायचे 4 चमचे. नंतर लागलं तर पुन्हा त्याचे गोळे करायचे. तर लागलं तर नंतर आपण थोडंसं बेसन टाकू शकतो. आता चवीनुसार मीठ, आलं लसणाची पेस्ट, धणे पावडर,
हळद, तिखट, ह्यात थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते गजगजल्यासारखे नाही होणार गोळे त्याचे. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. आता तेल तापलेलं आहे. हे सगळे मिश्रण आता मी कालवून घेतलेलं आहे. थोडा तेलाचा हात लावून त्याचे गोळे करून तळायचे आहेत. याप्रमाणे सर्व गोळे तळून घ्यायचे. जास्ती मोठ्या फ्लेमवर नाही तळायचे, नाही तर आतून ते कच्चे राहतील. त्यामुळे स्लो गॅसवरतीच तळून काढायचे ते. हा मी आता कांदा कुरकुरीत करून घेतलेला आहे. आता याच तेलामध्ये काजू पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे. थोडे लालसर झाले की गॅस बंद करून टाकायचा. काजू पण गुलाबीसर झाले तेव्हा आता मी गॅस बंद केला. आता या एका भांड्यामध्ये मी या चमच्याने 2 चमचे चांगले तूप घेतले आहे. त्याच्यात 2 तेजपानं टाकते आहे, छोटे छोटे पानं. आणि याच्यामध्ये धुवून निथळून ठेवलेला तांदूळ 1.5 वाटी तो आता टाकायचा आहे. आता हा तांदूळ थोडा वेळ परतून घेऊ. थोडासा गॅस मोठा केला आहे मी.
आता मग असं पालक गळलेला पाणी जे होतं ते आता मी याच्यात वापरत आहे. शिवाय थोडं अजून पाणी टाकत आहे. ह्याच्यात चवीनुसार मीठ, मग असं खडा जो मसाला होता तो वाटून घेतलेला आहे आणि दही. आता मंद आचेवरती भात शिजू द्यायचा. आता आपला भात झालेला आहे. वाव, काय मस्त सुगंध येऊन राहिला आहे. बासमती तांदूळ, साजूक तूप आणि सगळे खडे मसाले याचं सगळं मिश्रण सुवास सुंदर सुटला आहे. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यावर हा कुरकुरीत कांदा, ते पालकाचे बाउल्स मधून व तळलेले काजू. वा, बच्चे मंडळी खुश. तर आपलं तयार आहे पालक पुलाव. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.